लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शासकीय भूखंडाचा सौदा, पुराव्यासह तक्रार, भूमाफियांविरुद्ध फौजदारी गुन्ह्याची मागणी. बातमी नाशिक येथून. शासकीय मालकीच्या भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज कनेक्शन घेतल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदार लक्ष्मी दहातोंडे राहणार मिशनमळा यांनी माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय तहसीलदार नाशिक यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार सादर केली आहे. संबंधित मिळकत महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याची नोंद मालमत्ता पत्रकात स्पष्टपणे नमूद असतानाही सन 2023 मध्ये काही भूमाफियांनी त्या ठिकाणी तारेचे कंपाऊंड करून अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या निवेदनानुसार बनावट अथवा चुकीची कागदपत्रे सादर करून वीज कनेक्शन घेण्यात आले असून एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी ठाम मागणी तक्रारदारांनी केली आहे. प्रशासनाची भूमिका संशयास्पद, नोटीसपुरती कारवाई, निष्पक्ष चौकशीची मागणी. या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आमदार माननीय देवयानी फरांदे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार करूनही केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार काही भूमाफिया राजकीय हितसंबंध व आर्थिक ताकदीच्या जोरावर शासकीय भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करण्याचे धाडस करत आहेत आणि प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त होत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे. लक्ष्मी तिमथी दहातोंडे राहणार मिशनमळा. इम्रान पार्कच्या समोरील ही मिळकत महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून मालमत्ता पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे. असे असताना देखील भूमाफिया यांनी सन 2023 मध्ये सदर भूखंडावर तारेचे कंपाऊंड करून बनावट अथवा चुकीचे कागदपत्र सादर करून वीज कनेक्शन घेतले. विशेष म्हणजे एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचाही पुरावा आम्ही दिलेला आहे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा सोपा मार्ग स्वीकारण्यात आल्याने तसेच आमदार माननीय देवयानी फरांदे मॅडम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अधिकृत तक्रार केली असता स्थानिक प्रशासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केली. यावेळी भूमाफिया यांचे राजकीय हितसंबंध व पैशाच्या जोरावर आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेतून शासकीय भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करण्याचे धाडस केले व प्रशासन भूमाफिया यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा आहे. यामुळे भूमाफिया यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा होणे आवश्यक आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.